भेटा त्याच्यावर लागला असा खाकी वर्दी कोट च्या लागला या बुड्याच्या अशा काकडे मिशा याचा तो रुबाब पाहून माझी माय काहीच बोलली नाही अन हा बुडा अशा पुण्याच्या पुण्या बोलत होता घेऊन जा रे देवा मला नाही तरी या बुड्याला तरी काले बोबल देसो काले बोबल दे जिवंत आम्ही गेलो नाही माझ्या मेल्यावर बोबल जो बोमलीन चांगली बोमलीन चांगली अशी नाचून नाचून बोमलीन होता बऱ्या ना आणि गेला गिऱ्या वा जीवनातली पहिली फेकली बायको पाहिलो बे तुझा नवरा मेल्यावर नाचू नाचू बोमलीन म्हणते आणि तुला कोणी सांगितलं आम्ही बिमारीने मरणार आहे म्हणून मराले तुझ्या माझ्या मरणाची वाटच पाहत असो त्यासाठी जवळच्या झाडाला सूत बांधवलं जाते कशासाठी संपूर्ण बायका यासाठी जातात की 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून पण जीवनातली पहिली फेकली बायको आहेस तू 7 दिवसाचा नवरा मरावा आणि 8व्या दिवशी दुसरा भेटावा म्हणून अशा विचाराच्या बायका तुमच्या खानदानीत असतील आमच्या नाही मी बाई संतीन माझ्या मागे 2-3 मी नाही त्यातले ना खिल्ली लावे आचले खबरदार नाही ना माझ्या खानदानीचं नाव घेतली भोमली मिरची खानदानीचं नाव घेता बायको हो का कोण बे हे अरे हा गौरव हा का कोण माहिती का मोठे थोडं असते आणि आमच्या घरामध्ये आणून आमच्याच घराजवळ पोक पोक वाजवता का माझी बायको दिसते का मी तुम्हाला पोक पोक वाजवाल जाऊ द्या सुधारत आहे मी हा दिसतच आहे मला असं काय कमी आहे माझ्या तुझ्या अख्ख्या खानदानीत कमी आहे खानदानीत आणि झुळ्यानं उतळी भरली पुन्हा माझ्या घराजवळ पोक पोक वाजवलं असतं हा माझ्या घरी का मध्ये भरली आहे का बे माझ्या खानदानीत काय कमी आहे ते सांगा पाय नाही माझ्या तोंड खोलायला लावला बसतो तुम्ही तुमचं तोंड खोला आणि एवढ्या लोकांच्या समोर सांगा काय कमी आहे माझ्या खानदानीत सांगतो ना घाबरतो का कोणाच्या बापाले मी आठवते का तुला तुझ्यासोबत 4 दिवसाचा तुझ्या माहेराला आलो होतो कसं आठवलं मी अंदूच खराब आहे तुझ्या तुमच्यामुळे तर त्याला निर्म्यान दुष्काळ नाही होतो ते पण आहेत का 10 रुपयाला मिळते ते सरपेक्सल साबण चांगलं गेलेला दुसरी तो रेंगला नाही सांगते मोठी तर 4 दिवसाच्या हिच्यासोबत तिच्या माहेराला गेलो जाता मी थोडी संध्याकाळ झाली नाही जेव्हा झोपतो बापा म्हणालो आमची सासूबाई उठा जावई जेव्हा जावई उठा जावई मला वाटला मोठे बात असेल बाबा टाटावर जाऊन बसतो तो चू तोही चम्मचभर दिला तर ताटभर झाला पुन्हा सकाळी बेसनाची पाटोळी पुन्हा सकाळ झाली बेसनाचे लाडू पुन्हा संध्याकाळी वाढला बेसन च्या बहीण असा पोट खलारला माझा असा पोट खलारला माझा 4 दिवसापैकी 2 दिवस तर संडासातच मुक्काम झाला काय नाही झालं होते कधी कधी कमी जास्त जेवणाची लावा लागते का कमी जास्त च्या बहीण पूर्ण माझी तब्येत हलावली ना कमी जास्त मग तुला तर तुझ्या मायला तर गावामध्ये माझ्या मायला गावामध्ये काय काय बोंबाशी झोपतो मी काही कमी रात्रभर काय जागली करायला गेला का काय काय म्हणतात माझ्या आईला तुझ्या मायला सांगा तुझ्या मायला तर गावामध्ये महाप्रसाद म्हणतात ना खबरदार माझ्या मायला महाप्रसाद म्हणाला तर अख्ख्या फेमस आईची मग अख्ख्या गावामध्ये तिला महाप्रसाद या नावानं ओळखलं जाते कोणाच्या घरी कोणती वस्तू कमी पडते अबे म्हणतो तुमच्या गावाच्या हाटला जाऊन थोडासा बसला होता एक माणूस आला म्हणते गाईचा दूध कोणाच्या घरी मिळाल अबे म्हणते महाप्रसादच्या घरी तुझ्या मायच्या घरी तर एकही गाणं आहे कोणत्या दूध तिसरा माणूस आला भाऊ म्हणते सहज कोणाच्या घरी मिळेल अबे म्हणते महाप्रसादच्या घरी मोतीला झाडाला जाते तुझी माय तिसरा माणूस आला भाऊ म्हणते बंगला पान कुणाच्या घरी भेटते अबे म्हणते महाप्रसादच्या घरी पक्ष पानाची गेलं लावल्या तुझ्या मायला आजी येणार त्याने म्हणत असतील तू पण आजीला गावभर नाचू आहे तिचे अच्छा बहीण तो तुझा बाप खबरदार कारण साधा सुद्धा माणूस आहे माझा बाप तोच म्हणतो मी साधा सुद्धा माणूस आहे की तिच्या बाप माझा सासरा त्या माणसाने साधा इतिहास भूगोल नाहीये हे गणिताची सोडवला कोण तेव्हा सांगणारे काय करू या नवऱ्याचा मी तेव्हा सांगणारे काय करू या बायकोचा मी मला काय विचारता मी सांगते ना अशी आरती वाडा माझी तुझ्या मायाचे ओवाळा आले पाहिजे त्या बाई खाता खोलन घरच्या बँकेच्या ना विड्रॉल भरलं दुसऱ्या तरी माझ्या सासूकर पाहून मला डाऊट येतच होता त्या पपईच्या झाडाला कोहळा लागलाच कसा होता बहीण तुला इथं गावामध्ये मला काय गावामध्ये मला काय गावामध्ये
मी तुमची खिडकी बंद करा आणि सांगा. इथे गावामध्ये डुडुमलायला म्हणतात ना. अबे फेमस आहे आपल्या गावात. पूर्ण गावभरीला डुडुमलायला. पूर्ण जवान पोराच्या सायकलीवर मागे लिहिला डुडुमलायला. ते माझी साडी पे एकुलती एक साडी आहे. एवढी तुफान आहे भावाना, एवढी तेरशी आहे. पाहते इकडे न चालते इकडे. अबे हॉटेल मध्ये जाते भज्याकडे पाहते हॉटेलवाला जिलेबी देते. एवढी तुफान खांदा नाही तुझी. हो काय अजून काय बाकी आहे? नाही झोपतो. ओ, आता कशी झोप लागेल नाही. स्वतःचं काही सांगूच नका ना तुम्ही. ते म्हणतात ना आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं बाकून. तुमची ती बहीण, तिला कधी विचारलं नाही ना 3-3 नवऱ्याची आवश्यकता कशासाठी पडली म्हणून? मग ऐश्वर्या रायच आहे ते. बरोबर आहे. आणि तो तुमचा बाप, त्याने सुद्धा 2 लग्न केले म्हणतात. तुफान माणूस आहे तो. हो ना, पॉवरफुल आहे ना. बरोबर आहे, म्हणून तुमच्यात पॉवर कमी आहे. काय म्हणालेस? म्हणजे माझ्यात पावर कमी आहे म्हणतात? म्हणजे माझ्या टीव्हीवर चित्रच नाही येत म्हणतात? चाल किंवा माझ्या घरातून त्या सोडचिठी जाईल मी. हो गेलो तुला सोडचिठी. तुमची